जिद्द, चिकाटी आणि अफाट परिश्रमाच्या जोरावर यश कसं मिळवता येतं याचं ज्वलंत आणि प्रेरणादायी उदाहरण म्हणजे अनिकेत अशोक आंधळे. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या अनिकेत यांनी शासकीय सेवेची अत्यंत जबाबदारीची नोकरी सांभाळत रोजच्या आव्हानांवर मात करत क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर आपली दिमागदार ओळख निर्माण केली आहे. नियमित सराव करणाऱ्या अनेक खेळाडूंना मागे टाकत त्यांनी थेट आंतरराष्ट्रीय पटलावर भारताचा आणि एरवडा कारागृह विभागाचा तिरंगा अभिमानानं फडकवलाय. अनिकेत यांच्या क्रिकेट प्रवासाची सुरुवात 2016 मध्ये आळेफाटा येथून झाली. सुरुवातीच्या काळात काही तांत्रिक कारणामुळे आणि गुण कमी मिळाल्यामुळे त्यांना क्रिकेटपासून काही काळ दूर राहावं लागलं. मात्र खचून न जाता नव्या दमानं त्यांनी पुन्हा मैदानात पाऊल ठेवलं. स्थानिक सामन्यांमधील दमदार कामगिरीनंतर त्यांनी कॅप ऑफ पठान्स ट्रायल मध्ये यश मिळवलं. त्यांच्यातील हीच क्षमता ओळखून उत्तर प्रदेशच्या प्रशिक्षकांनी त्यांना आपल्या क्लब कडून खेळण्याची सुवर्ण संधी दिली. जानेवारी 2026 मध्ये नेपाळ इथं पार पडलेल्या इंडोर नॅशनल चॅम्पियनशिप आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत अनिकेत यांनी ऐतिहासिक खेळी केली. नेपाळ विरुद्धच्या अंतिम सामन्यात त्यांनी अवघ्या 54 चेंडूत 85 धावांची धडाकेबाज फलंदाजी करत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं. त्यानंतर नॅशनल क्रिकेट लीगच्या वन डे सामन्यात 68 चेंडूत 77 धावा करत त्यांनी पुन्हा आपलं वर्चस्व सिद्ध केलं. भारतातील 20 राज्यांमध्ये झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातून 7व्या रँकिंगनं निवड झालेल्या अनिकेत यांना संपूर्ण स्पर्धेत बेस्ट बॅटर आणि 8140 रँकिंग पॉइंटसह मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर म्हणून घोषित करण्यात आलाय. अनिकेत यांचा हा यशाचा आलेख इथेच थांबलेला नाही. आगामी एनसीएल कॅम्पसाठी त्यांची निवड झाली असून या निवडीसाठी अधिक प्रभावी कामगिरी करण्याच्या उद्देशानं ते 1 सप्टेंबर 2026 ते 30 एप्रिल 2027 या कालावधीत PYC हिंदू जिमखाना येथे विशेष सराव करणार आहेत. कॅम्प लिस्ट मध्ये नाव आल्यामुळे जर त्यांनी हीच गती कायम ठेवली तर येत्या काही दिवसात ते रणजी ट्रॉफी, IPL किंवा कसोटी क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करताना नक्कीच दिसतील असा विश्वास क्रीडा क्षेत्रातून व्यक्त केला जातोय. नोकरी आणि खेळ यांचा तोल सांभाळणं सोपं नसतं, पण एरवडा कारागृह प्रशासनानं अनिकेत यांच्या पाठीशी उभं राहून दिलेला पाठिंबा खरोखरच कौतुकास्पद ठरलाय. त्यांच्या सहकार्यानं आज अनिकेत यांना ही संधी मिळण्यासाठी नक्कीच मदत मिळाली आहे. अनिकेत यांनी आपल्या या यशाचं श्रेय एरवडा कारागृह प्रशासनाला दिलंय. सोबतच त्यांचे प्रशिक्षक पुष्पेंद्र चौधरी सर, एरवडा कारागृह उपमहानिरीक्षक म्हणजेच DIG आणि एरवडा कारागृह अधीक्षक सुनील ढमाळ साहेब, अतिरिक्त अधीक्षक कदम मॅडम, उपअधीक्षक गायकवाड साहेब, सिनियर जेलर डुबे साहेब, हजेरी मास्तर प्रमोद जानराव सर, ढगे सर यांनी मोलाची साथ दिली आणि वेळोवेळी मार्गदर्शन केल्याचं सुद्धा अनिकेत यांनी म्हटलं. तर मार्गदर्शक आणि मित्रांमध्ये संदीप दादा आठरे, तसेच टर्फवर सरावासाठी मदत करणारे मित्र सत्यम लबडे आणि जगदीश खतोडे हे देखील खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. आणि विशेष म्हणजे क्रिकेटर ऋतुराज गायकवाड यांचे मार्गदर्शक मोहन जाधव सर यांनी देखील अनिकेत यांना मार्गदर्शन केलं. सामान्य परिस्थितीतून येत शासकीय कर्तव्य चोख बजावत आणि सर्व प्रतिकूल परिस्थितींवर मात करत क्रिकेट जगतात नवी ओळख निर्माण करणाऱ्या अनिकेत आंधळे यांच्या भविष्यातील उज्ज्वल कारकिर्दीसाठी त्यांना खूप शुभेच्छा आणि अभिनंदन.